तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? होपसो तुम्ही बरेच असणार. तसंच आज पाटील ट्रेडरनी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेला आहे यूट्यूबवरती आणि त्या व्हिडिओकरिता तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तसंच आजचा आपला टॉपिक होणार आहे की हाऊ टू डील विथ दी लॉसेस इन बायनरी ट्रेडिंग. कशामुळे, काय रिझन्स असणार, काय सोल्युशन असणार, ते सर्व काय आपण या व्हिडिओमध्ये बघून घेणार. चला लेट्स गो. पहिला पॉईंट आहे आपला असा की बायनरी ट्रेडिंगमध्ये लॉसेस होतात पण तितके जास्त रिटर्न्स पण देतात. तसंच रिटर्न जर तुम्ही गोष्ट कराल, जर तुमचं 70 रुपीजच्या ट्रेडनी तुम्हाला रिटर्न्स असतात 92%, कधी कधी 93% असतात किंवा मॅक्स टू मॅक्स 95% असतात. त्या रिटर्न्स तुम्हाला त्या 70 रुपीजच्या ट्रेडवर तुम्हाला तितके भेटणार. जसं की जवळपास 95% म्हटलं तर 70ची होतात 135 रुपीज, तेवढं तुम्हाला प्रॉफिट आहे. आणि जर रिस्क म्हटलं त्यात तर तुमचा पूर्ण अमाऊंट तो जाऊ शकतो जेवढे तुम्ही ट्रेड घेताय. तसंच तुम्हाला डील कसं करायचं आहे या लॉसेस सोबत, तर आपल्याला बायनरी ट्रेडिंगमध्ये मेन म्हणजे सायकोलॉजी, माइंडसेट आणि स्टॅबिलिटी हवी आणि कन्सिस्टन्सी हवी. हे 4 गोष्टी आपल्याला आपल्या ट्रेडिंगमध्ये हवी आहे. जसं की माइंडसेट जर म्हटलं तर तुला आपल्या इमोशन्स कंट्रोल ठेवायचे आहे आणि आपली माइंडसेट एकदम स्ट्रॉंग आणि एनर्जेटिक ठेवायची आहे, ज्यामुळे तुझं लॉसेस होण्याची शक्यता कमी होऊ शकते. सायकोलॉजी मेंटेन ठेवायची आहे. आपलं जर प्रॉपर ॲनालिसिस नसेल किंवा प्रॉपर आपलं आयडेंटिफिकेशन नसेल ट्रेडवर किंवा चार्टवर म्हणू शकता, तर आपले ट्रेडर्स लॉसच जाणार भावा. तुला बेसिकली जर तुझा लॉसेस होत आहे आणि तुझ्याकडे सोर्स ऑफ इन्कम कमी असेल किंवा काही तुझ्याकडे इश्यू असेल, त्या प्रॉब्लेम असेल, ॲज यू बिईंग अ ट्रेडर तुला 2 प्रोफेशन ठेवायला लागेल किंवा सोर्सेस ठेवायला लागेल तुला, जिथून तुझा मनी आउटकम येणार. बेसिकली लोक काय करतात, मी माझं सांगतो पर्सनली की मी आधी जॉब पण करत होतो, जॉबसोबत मी ट्रेडिंग पण सुरू ठेवत होतो. तसं जॉबची जे इन्कम होती माझी ते थोडीफार मी वाचून ठेव आणि ते माझ्या ट्रेडिंगमध्ये इन्व्हेस्ट करून मी आपले ट्रेड्स आणि जे पण माझा एक्सपिरियन्स आहे, जे पण माझे ॲनालिसिस आहे त्यानुसार मी आपले ट्रेड्स घेत होतो आणि ते पण आपले विन जात होतात आणि शॉर्ट जात होतात. बायनरी ट्रेडिंगमध्ये जेव्हा की तुझा लॉस होत असेल तर तुला जर तू 5 ट्रेड्स घेतल्या तर तुला तिथेच थांबून जायचं आहे. तुला बिलकुल नेक्स्ट ट्रेड नाही घ्यायची आहे, रिव्हर्स ट्रेडिंग नाही करायची आहे, ओव्हर ट्रेडिंग नाही करायची आहे, जेणेकरून तुझं कॅपिटल पूर्ण लॉस होऊ शकतो. तुला तिथेच थांबून जायचं आहे आणि नेक्स्ट डेसाठी वेट करायचं आहे. तुझं एक बरोबर सेटअप, माइंडसेट आणि चांगलं पैकी रुटीन पकडून तुला डिसिप्लिन राहून पेशंटली तुला एक ट्रेड बघायची आहे, फाईंड करायची आहे. फाईंड करता करता तुला एक ॲनालिसिस थ्रू तुला एक ट्रेड किंवा एक सिलेक्शन ऑफ कॅन्डल करायचं आहे. त्याला कॅन्डल सिलेक्ट झाल्यानंतर तुला ट्रेड प्लेस करायची आहे. प्लस तुझं जर बेसिकली 5 to 6 प्रॉफिट्स गेले या दिवसातून तर तुला तिथेच थांबून जायचं. तुला ओव्हर ट्रेड बिलकुल नाही करायचे. जर तू ओव्हर ट्रेड करशील तिथे पण तुझं लॉसेस आहे. तर इतकं चांगलं आहे बायनरी ट्रेडिंगचं बोलू शकतो आपण की तिथे रिटर्न जास्त आहे पण रिस्क पण तितकाच आहे. जर तू $100ची पण ट्रेड करत असशील तर तुला जवळपास $90 to $95 प्रॉफिट राहणार. इफ तुझी ते ट्रेड लॉस होत असेल तर तुझं ते $100चं ट्रेड होती ते लॉस होऊन जाणार, तर तुझ्याकडे काहीच नाही उरणार. तुला वेट करायचं, तुझ्या ॲनालिसिसनी बरोबर प्रॉपर ट्रेड मार्क करायची आणि तसंच तुला तिथून प्रॉफिट करून बुक करून तुला तिथून निघून जायचं. जास्त रिव्हर्स ट्रेडिंग, नो ओव्हर ट्रेडिंग करायचं आहे. अशा पद्धतीने आपण थोडे गोष्टी आपण सांभाळून घेऊ शकतो आपल्या बायनरी ट्रेडिंगमध्ये. तर तसंच तुम्हाला कमीत कमी ट्रेड्स घ्यायचे आहे, कमीत कॅपिटलनी ट्रेड्स घ्यायचे आहेत, जेणेकरून तुमचा प्रॉफिट होणार. जर आज तुझा लॉस होत असेल तर होऊ दे मित्रा, काही मोठी गोष्ट नाही आहे. उद्या जाऊन तू पुन्हा गेन करशील, तू बरोबर आपला एक सेटअप बघशील, जेणेकरून तुला प्रॉपर ॲनालिसिस थ्रू तुला एक प्रॉफिट बुक होणार, तुला एक ट्रेड भेटणार आणि तिथे तू प्लेस करणार तो ट्रेड. तसंच आज जर तू 10% ऑफ युअर कॅपिटल देत असशील तर थोडं पेशंटली वर्क करशील तर नक्की तुला 20% सेकंड डे तुला गेन होणार. आणि तसंच तुला कन्सिस्टंटली तुझ्या ट्रेडिंगसोबत वर्क करायचं आहे आणि तसंच तुला पेशंटली वर्क करायचं आहे. इमोशन्स कंट्रोल, कॅरी सर्व काही करून तुला जे मी पॉईंट सांगितले आहे व्हिडिओमध्ये तुला ते पूर्ण फॉलो करून आपले ओव्हरकम करायचे लॉसेस इन बायनरी ट्रेडिंग. जर तुला पण काही जास्त डाऊट, क्वेरीज असेल बायनरी ट्रेडिंगबद्दल किंवा तुला काही कशाची गाईड हवी असेल बायनरी ट्रेडिंगमध्ये, तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिली आहे माझ्या टेलिग्राम चॅनलची. तिथे जाऊन मला तू मेसेज कर, मी तिथे तुला गाईड करणार. आणि अजून आपण असेच खूप सारे व्हिडिओज बनवणार आहेत. तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओसाठी तुम्ही वेट करा आणि तुमच्या भावाला लाईक, सबस्क्राईब, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा जास्तीत जास्त आणि सपोर्ट करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो. बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.